जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आज आता आपण 9व्या दशकातील 5वा समास पुढे नेणार आहे. कालच्या निरूपणात थोडीशी सुरुवात आपण केली. शिष्यानं प्रश्न विचारला, पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये अमुच्या अनुमाना, प्रचित पाहता नाना मते भांभावती. समर्थ म्हणाले, जे पिंडी ते ब्रह्मांडी ऐसी बोलावयाची प्रौढी, हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलती. आता याच प्रश्नाचा आणखी विस्तार पुढे आलेला आहे. आपण तो सगळा भाग पाहूया. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडीचे देह जाण, विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती हे खूण ब्रह्मांडींची, हे शास्त्र धाटी जाणावी परिप्रचित कैसी आणावी, प्रचित पाहता गथा गोवी होत आहे. श्रोता प्रश्न विचारतोय की शास्त्रामध्ये सगळं दिलेलं आहे. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे देह आहेत आणि ब्रह्मांडाचे 4 देह म्हणजे विराट हिरण्य अव्याकृत आणि मूळ प्रकृती. पण त्यांची प्रत्यक्ष अनुभूती कशी घ्यायची हा प्रश्न आहे. त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न केला तर शास्त्रांमधली वरील सगळी वर्णनं काल्पनिक वाटायला लागतात. पिंडी आहे अंतःकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जाण, पिंडी बोली जेते मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा, पिंडी बुद्धी ऐसे बोलीजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणीजे, पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीजे नारायण. कसा संबंध आहे पहा बरं का. पिंडात जसं अंतःकरण आहे तसं ब्रह्मांडामध्ये विष्णू आहे, म्हणजे विष्णू ब्रह्मांडाचं अंतःकरण. त्याचप्रमाणे पिंडात जसं मन आहे तसं ब्रह्मांडात चंद्र आहे. पिंडात जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्मदेव आहे. पिंडात जसं चित्त तसा ब्रह्मांडामध्ये नारायण आहे. पिंडी बोलीजे अहंकार, ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार ऐसा बोलीला विचार शास्त्रांतरी. पिंडामध्ये जसा अहंकार तसा ब्रह्मांडामध्ये रुद्र असं शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे पहा बरं का, मन बुद्धी चित्त अंतःकरण अहंकार या सगळ्याची जागा आत पण आणि बाहेर पण ती जागा शास्त्र सांगतं. पण इथं अनुभव नसेल तर हे फक्त शब्द ठरतात. या ज्ञानाचा तसा काही उपयोग होत नाही. तरी कोण विष्णूचे अंतःकरण, चंद्राचे कैसे मन, ब्रह्मयाचे बुद्धिलक्षण मज निरोपावे असा प्रश्न श्रोता करतोय. असा विष्णू आहे म्हणजे अंतःकरण म्हणजे विष्णू, चंद्र म्हणजे मन, ब्रह्मा म्हणजे बुद्धी. पण या विष्णूच्या अंतःकरणाचं काय? विष्णूचं अंतःकरण कुठलं, चंद्राचं मन कुठलं किंवा कसं आहे, ब्रह्मदेवाच्या बुद्धीचं लक्षण काय, नारायणाचं चित्त काय, रुद्राचा अहंकार कुठल्या स्वरूपाचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला तुम्ही द्या असं श्रोता म्हणतोय. नारायणाचे कैसे चित्त, रुद्र अहंकाराचा हेत हा विचार पाहून नेमस्त मज निरोपावा. आता पहा बरं का, प्रचित निश्चयापुढे अनुमान, जैसे सिंहापुढे आले स्वान, खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे, परियास पारखी पाहिजे, पारखीने निश्चय लाहिजे, परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी. समर्थ म्हणतात की अंदाजावरती असू नये. समजा सिंहासमोर कुत्र गेलं तर त्याला काही किंमत आहे का? तसंच जे ज्ञान अनुभवातून प्रगट होतं, निश्चयानं ज्ञान्यापाशी राहतं, त्याच्यापुढं नुसत्या अनुमानाची काही किंमत असत नाही. खऱ्यापुढं खोट्याला शून्य किंमत आहे. समर्थ हे सांगू इच्छित आहेत की प्रत्यक्ष अनुभूती घे. म्हणजे खरं पाहता हे पिंड काय आहे हे जाणण्यासाठी पिंडात जो वर्तत आहे त्याला जाणणं आवश्यक आहे. नारायण कसा आहे, ब्रह्मा कसा आहे, विष्णू कसा आहे हे तो आतला देव ओळखल्याशिवाय कळू शकणार नाही. कारण जिथं नारायणाचं चित्त, ब्रह्माची बुद्धी किंवा चंद्राचं मन असा विषय येतो याचा अर्थ उघडच आहे
की त्यांना चालवणाराही कुणीतरी आहे आणि तोच सगळ्यांना चालवत असेल तर तोच आपल्यालाही चालवत आहे. त्याच्या अनुभूतीमध्ये आलं तर महत्त्व आहे, अन्यथा नाही. नुसता अंदाज बांधून काही होणार नाही हे समर्थ सांगतायत. परी यास पारखी पाहिजे असे त्यांचे शब्द आहेत. प्रचितीचं महत्त्व आहे. ज्याला प्रचिती आली तोच तपासू शकेल. नीट परीक्षा केली म्हणजे खरं काय आणि खोटं काय लगेच लक्षात येतं. पारखीने निश्चय लाहिजे, परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी. म्हणजे काय? परीक्षा जर केली नाही तर माणूस अनुमानामध्येच अडकून राहतो, जसं श्रोत्याचं झालेलं आहे. विष्णू, चंद्र आणि ब्रह्मा, नारायण आणि रुद्रनामा या पाचाची अंतःकरण पंचके आम्हा स्वामी निरोपावी. श्रोत्यानं पुन्हा प्रार्थना केली. विष्णू, चंद्र, ब्रह्मदेव, नारायण, रुद्र या पाचही देवतांची जी 5 अंतःकरणं आहेत, प्रत्येकाचं अंतःकरण बरं का, ते आता स्वामींनी आम्हाला सांगावं. प्रचिती वीण जे बोलणे ते अवघेची कंटाळ वाणे, तोंड पसरून जैसे सोने रडोन गेले. आता या ओळीवरती स्वतंत्र निरूपणही करता येतं, पण इथं समर्थ कोणत्या दृष्टीनं ही ओवी सांगतायत? जर आपण आधी साधना करून स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न केला नाही तर आपण जे काही बोलतो ते अक्षरशः कुत्र्याच्या रडण्यासारखं आहे. समर्थ म्हणतात असं न करता आधी तो अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. श्री महाराज पण एके ठिकाणी म्हणतात पहा, प्रश्न विचारायला अडचण नाही, कितीही प्रश्न विचारावेत, पण नाम सुरू ठेवून प्रश्न विचारावेत. नामही नाही आणि प्रश्न मात्र भरपूर, असं कधी करायला जाऊ नये. तेथे काय हो ऐकावे आणि काय शोधून पाहावे, जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार. ज्या बोलण्यामध्ये अनुभवाच्या नावानं शून्य असतं ते बोलणं ऐकण्यात काहीही अर्थ नाही, असं समर्थ सांगतात. तसंच त्यावर मनन जरी केलं आपण तर त्यातूनही काहीही हाताला लागत नाही, जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार. अवघे आंधळेची मिळाले तेथे डोळसाचे काय चाले, अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार. सगळ्या आंधळ्यांच्या समूहामध्ये एकच डोळस व्यक्ती आहे, तर त्याचं काय काम? त्याप्रमाणे जो स्वतःचा अहंकार टाकून आत शिरण्याचा अभ्यास करत नाही त्याचं होतं. आंधळ्यानं समजावं की कोणीच आपल्याला पाहत नाही आहे, तसंच किंवा मांजरानं समजावं की कोणी आपल्याला दूध पिताना पाहत नाही आहे, तसं आपण आपल्या अहंकारामध्ये बुडून असतो. दृश्याचा पडदा सारण्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. केवळ दृश्यात राहून प्रश्न विचारून तो अभ्यास घडणार नाही. नाही दुग्ध नाही पाणी, केली विष्ठेची सारणी, तेथे निवडावयाचे धनी ते एक डोंब कावळे. समर्थांची शैली आहे, स्पष्ट बोलतात, परखड बोलतात, पण कळवळ्यानं बोलतात. राजहंसाचा सूक्ष्म दाखला इथं समर्थ देतात, पण नाव न सांगता दुसऱ्या पद्धतीनं. तो कसा आहे? दूध आणि पाणी त्याच्यासमोर ठेवलं तर फक्त दूध ग्रहण करतो. तसं जर दूध आणि पाणी ठेवायच्या ऐवजी विष्ठा कालवली तर ते काम डोमकावळेच करतात. म्हणजे समर्थांना सांगायचं आहे की जो आत्मज्ञानाच्या वाटेवरती गेला तो राजहंसासारखा वागतो. सार तेवढं निवडून घेतो आणि आसार टाकून देतो. पण डोमकावळ्यासारखे जे असतात, म्हणजेच देहबुद्धीमध्ये अडकलेले असतात, ते आसारामध्येच खेळत राहतात. आसारामध्ये सार शोधायला जातात, ते कदापि सापडत नाही. सार हे आसाराहून वेगळंच आहे. थोडं सूक्ष्मात जाऊन आपण पाहूया बरं का. सार आहे आपला आत्मस्वरूप आणि अर्थातच आसार आहे दृश्याचा यच्चयावत अनुभव. त्या दृश्याला सत्यता देऊन त्यामध्येच शोधाशोध आपण करायला लागलो तर आत्मस्वरूप कसं सापडणार? दृश्यात ते असतं तर इंद्रियांना गोचर असतं, पण आत्मा इंद्रियांना अगोचर आहे. त्यामुळं इंद्रियांना शांत करण्याचाच अभ्यास करावा लागतो. जे प्रचितीला येतं ते आसार नाही, ज्यातून प्रचितीला येतं ते आसार आहे. प्रचित घेणारा
एक आत्माच तेवढा आहे. पहा बरं का, डोळ्याला डोंगर दिसत आहे, ढग दिसत आहेत किंवा पाणी दिसत आहे, हे आसार नाही. हे त्याच्या त्याच्या ठिकाणी योग्यच आहे. हा पंचमहाभूतांचा विस्तार आहे, ते ठीक. पण तो अनुभवाला येतो आत्म्यामुळं. तो आत्मा सार रूप आहे. ज्या मार्फत अनुभवाला येतं ते इंद्रिय मात्र आसार आहे. कारण त्याचा अनुभव बदलतो, तो आहे तसा राहत नाही. आता खरं म्हणजे सृष्टी पण आहे तशी राहत नाही, कारण ती मायेतच येते. पंचमहाभूतांपासून जे जे उत्पन्न झालेलं आहे ते ते सगळं बदलत राहतं. त्यामुळे एका अर्थानं तेही आसारच आहे. पण मुख्य आसार काय असेल इथे, तर इंद्रियांची अनुभूती. त्यामुळे इंद्रिय शून्य करून तिथला मी काढून आपल्याला आत वळवावा लागतो. असं करणं म्हणजे सारामध्ये राहणं आहे आणि आपोआपच आसाराचा त्याग करणे. पण प्रचितीमध्येच मी आत्म्याला शोधायला गेलो, इंद्रियांच्या मार्फत त्याला बघायला गेलो, तर तो सापडत नाही. आपुले इच्छेने बोलिले, पिंडा ऐसे ब्रह्मांड कल्पिले, परिते प्रचितीसा आले कोण्या प्रकारे. आता आपण ज्या इंद्रियांनी प्रपंचाचा दृश्याचा अनुभव घेतो त्याच इंद्रियांनी ब्रह्मांडाचा अर्थ शोधायला जातो. समर्थ म्हणतायत पहा, पिंडाप्रमाणेच ब्रह्मांडाची रचना आहे अशी कल्पना करायची आणि आपल्या मनाला येईल तशी ती बोलून दाखवायची, अशी पद्धत पडली आहे. आपण बोलतो त्याचा पुरावा कोणता आणि त्याचा अनुभव घ्यायचा कसा हे कुणीही सांगत नाही. म्हणून हा अवघाच अनुमान, अवघे कल्पनेचे रान, भली न घ्यावे आडरान, तस्करी घ्यावी. समर्थ म्हणतात, हे जे पिंडी ते ब्रह्मांडी हा सगळा अनुमानाचा खेळ आहे. एक प्रकारचं निबिड अरण्य असावं तसं. आता या अरण्यामध्ये सामान्य मनुष्य जात नाही, चोर वगैरे जातात, त्यांनी तिथं संचार करावा. समर्थ पुन्हा, जो आत्मज्ञानाच्या वाटेवरती आहे त्याला सामान्य मनुष्य म्हणतात, पण जो देहबुद्धीवरतीच राहून त्यातच शोधाशोध करतोय त्याला चोर म्हणतात, तस्कर म्हणतात. तिथं तो फिरू दे, पण जो आत्म्याच्या वाटेवरती आहे त्यानं असं आडरानामध्ये फिरू नये. ब्रह्मयाने सकळ निर्मिले, ब्रह्मयास कोणे निर्माण केले, विष्णूने विश्व पाळिले, विष्णूस पाळिता कवणू. रुद्र विश्व संहार करता, परी कोण रुद्रास संहारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. याचा कळेना विचार, तो अवघा अंधकार, म्हणून या सारासार विचार करणे. कधी कधी असं वाटेल की या ओव्यांचा प्रत्यक्ष आपल्याशी काय संबंध, पण तो संबंध आहे. पहा प्रश्नांची धाटणी. ब्रह्मदेव आहे, पण आता ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? विष्णू पालन करतोय, पण विष्णूचं पालन कोण करतोय? रुद्र संहार करता आहे, पण रुद्राचा संहार कोण करणार? आता या कोणचं उत्तर जरी मिळालं इंद्रियांच्या मार्फत बरं का, जे की मिळतच नाही, पण तरी कल्पना केली की विष्णूचा पालन करता कोण, तर महाविष्णू असेल, तरी पुन्हा प्रश्न तसाच राहतो की महाविष्णूला मग कुणी पालन केलं? त्यामुळं याला आडरान म्हटलेलं आहे. हे प्रश्न संपत नाहीत. बी आधी की झाड, झाड की बी, यातला हा प्रकार आहे. याचा कळेना विचार, तो अवघा अंधकार. समर्थ म्हणतात, म्हणून या सारासार विचार करणे. पुन्हा पहा बरं का, सारासार विचार म्हणजे विवेक आहे. तो करायला समर्थ सांगतात म्हणजे तो उदयाला आला पाहिजे. शाब्दिक विचार करायला समर्थ सांगत नाही आहेत की हो आत्माच खरा आहे, बाकी सगळं असत्य, ठीक आहे, असं म्हणून काहीही होणार नाही. सर्व असत्य आहे या अनुभूतीमध्ये साधकानं शिरलं पाहिजे की काय साररूप असेल तर आपलं स्वरूप. ब्रह्मांड स्वभावेची झाली, परंतु हे पिंडाकार कल्पिले, कल्पिले परी प्रत्यया आले नाही कदा. पहा, अशीच प्रश्नाची गुंतागुंत आहे. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती कित्येक संशय उठती, हे कल्पनिक श्रोती नेमस्थ जाणावे. ब्रह्मांड हे आपोआप घडलेलं आहे, परंतु त्याची रचना पिंडासारखी आहे अशी कल्पना केली जाते. अशी कल्पना केली, पण ती खरी असल्याचा अनुभव मात्र कुणाला आलेला असत नाही.
खरंच ब्रह्मांड हे पिंडासारखं आहे का, याचा शोध घ्यायला गेल्यानंतर अनेक संशय निर्माण होतात. पहा ना, आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी किंवा आपल्या बुद्धीच्या ठिकाणी आपल्याला चंद्र सापडेल, पण चंद्राची बुद्धी काय असा प्रश्न येईलच. चंद्राच्या बुद्धीचा शोध जरी घेतला तरी त्याच्या बुद्धीचा काय असा प्रश्न येईल. म्हणून सारासार विचाराला महत्त्व आहे. गुंतागुंत कशी आहे पहा. समर्थ म्हणतात, पिंडासारखी ब्रह्मांड रचना कोण आणितो अनुमाना, ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैचे. ब्रह्मांडामध्ये अनंत पदार्थ आहेत, पण पिंडामध्ये म्हणजे आपल्या शरीरात इतके अनंत पदार्थ असणं शक्य नाही. बरीच उदाहरणं दिली आहेत बरं का समर्थांनी पुढं. औट कोटी भूतावळी, औट कोटी तीर्थावळी, औट कोटी मंत्रावळी पिंडी कोठे, 33 कोटी सुरवर, 88 सहस्र ऋषेश्वर, 9 कोटी कात्यायणीचा विचार पिंडी कोठे, चामुंडा 56 कोटी, कित्येक जीव कोट्यानुकोटी, 84 लक्ष योनींची दाटी पिंडी कोठे. ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले, पृथकाकारे वेगळाले, तेही तितुके निरोपिले, पाहिजेत पिंडी. एवढा पहा विस्तार ब्रह्मांडांचा काही ओव्यांमध्येच समर्थ मांडतात. हा सगळा विस्तार आपल्या आत कुठं दिसतो? इतके ऋषीश्वर, इतके सुरवर, इतकी भूतावळ, इतकी तीर्थ, इतकी मंत्रावळी, किंवा समर्थांच्या भाषेत इतकी चामुंडा, इतके कोट्यानुकोटी जीव आपल्यात कुठे आहेत? जितक्या औषधी तितुकी फळे, नाना प्रकारी रसाळे, नाना बीजे धान्ये सकळे, पिंडी निरोपावी. कुठं आहेत ही सगळी फळं, औषधी, अनेक प्रकारची बीज, रसायनं? सगळा विस्तार पाहायला गेलं सृष्टीचा तर तो इतका आहे की आपल्या शरीरात मावणं शक्य नाही. तरीही कल्पना केली जाती, जे पिंडी ते ब्रह्मांडी. खरं म्हणजे चालवणारा एक आहे या दृष्टीनं ती कल्पना केली जाती, पण त्या एकापर्यंत श्रोता पोहोचत नाही म्हणून भ्रमात अडकतो, हे समर्थ समजावून देत आहेत. हे सांगता पुरवेना तरी उगेची बोलवेना, बोलिले न येता अनुमानाला जिरवाणे. बोलायला गेलं तर चुकीचं वाटतं, बोललं तर अनुभवालाही येत नाही अशी परिस्थिती. तरी हे निरोपिले नवचे, फुकट बोलता काय वेचे, या कारणे अनुमानाचे कार्य नाही. पहा समर्थ म्हणतात की पिंड ब्रह्मांडांची रचना एकसारखी आहे हे दाखवता येत नाही, त्यामुळे उगाच बोलायला जाऊ नये, कल्पना करायला जाऊ नये. 5 भूते ते ब्रह्मांडी आणि 5ची वर्तती पिंडी, याची पहावी रोकडी प्रचित आता. एवढं सांगून झाल्यानंतर आता समर्थ खऱ्या अर्थानं कशी पंचमहाभूतं आत पण आहेत म्हणजे पिंडात आणि ब्रह्मांडातही आहेत ते आता सांगायला लागले. पिंडी ते ब्रह्मांडी हे कोणत्या अर्थानं, तर ते या अर्थानं, 5 भूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड, या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान. बाकी सगळी कल्पना आहे. एकच सत्य आहे की ब्रह्मांडामध्ये पंचमहाभूतांचाच विस्तार आहे आणि तोच विस्तार आपल्या देहात आहे. पंचमहाभूतांपासूनच आपला देह आहे आणि त्याच भूतांपासून हे ब्रह्मांड आहे. या व्यतिरिक्त सगळी कल्पना आहे. जितुके अनुमानाचे बोलणे तितुके वमन प्राये त्यागणे, निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे. ज्याचा अनुभव आलेला आहे आणि जो निश्चयानं दृढ झालेला आहे तेवढं सत्य मानावं. अंदाजपणचे बोलणं, अनुमानाचं बोलणं टाकून द्यावं असं समर्थ स्पष्टपणे सांगतात. पहा समर्थांचा परमार्थ किती स्पष्ट आहे, किती शास्त्रशुद्ध आहे. इथं आंधळ्यांना जागा नाही, इथं उगाच अनुमान लावणाऱ्यांना जागा नाही, तर्क लढवणाऱ्यांना जागा नाही. प्रत्यक्ष अनुभूती पाहिजे हा आग्रह समर्थांनी वारंवार धरलेला आहे. जेची पिंडी तेची ब्रह्मांडी, प्रचित नाही की रोकडी, पंचभूतांची तातडी दोहीकडे. म्हणून देहींचे थान मान, हा तो अवघाचे अनुमान, आता एक समाधान मुख्य ते कैसे. पुढच्या समासाचा निर्देश करतायत समर्थ. ते म्हणतात की जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे,
त्यामुळं आत वळून आतला अनुभव घेतला की तोच अनुभव बाहेर दाटून आलेला आहे हे कळून येईल. तसा प्रयत्न मात्र करायला पाहिजे. म्हणून ब्रह्मांडामधली स्थानं किंवा इतर गोष्टी पिंडामध्ये म्हणजे देहामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणं ही कल्पना आहे. हा खेळ करायला जाऊ नये. म्हणजे पहा बरं का, एक ध्रुवतारा आहे तर तो आता देहात कुठे आहे असं हे पाहायचं असत नाही. तत्व जाणून घ्यावं जे आत आणि बाहेर समानच व्यापून आहे. अर्थातच याचा विस्तार पुढं गुणरूप निरूपण समासात आलाय. आपण उजळणीमध्ये तो समास यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.